राजधानी शाहूनगरीमध्ये ऐतिहासिक वाघनखांच्या दालनाचं उद्घाटन, प्रदर्शनाचं उद्घाटन आणि या शाही सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री दादा, या ठिकाणी उपस्थित असलेले सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सन्माननीय मुनगंटीवार भाऊ, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, माननीय नामदार महेशजी शिंदे, माननीय आमदार जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत, लंडनच्या म्युझियमचे प्रतिनिधी म्हणून आलेले श्री निकोलस मर्चंट, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्रीयुत विकासजी खारगे, आमचे सर्व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या प्रशासनानं पूर्ण सहकार्य केलं ते जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासनातले जिल्ह्यातले आमचे सगळे सहकारी, राजपरिवारातले या ठिकाणी राजघराण्यातले सर्व सन्माननीय मान्यवर सदस्य, सातारा जिल्ह्यातील सरदार कुटुंबातील, सरदार परिवारातील सर्व सन्माननीय प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, वेळ खूप कमी आहे, अनेक माननीय मान्यवरांची भाषणं आपल्याला ऐकायची आहेत. मी एवढंच सांगेन की दोन्ही राजांनी उल्लेख केला की राजधानी साताऱ्यामध्ये पहिल्यांदा लंडनवरनं आलेली वाघनखं आली, ही आपल्या दृष्टीनं सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. इतकी वर्ष लंडनच्या म्युझियममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आहेत आपण ऐकायचो. जी कुणी गेले असतील कधी लंडनला त्यांनी कदाचित पाहिले असले तर पाहिले असतील, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वाघनखांच्या माध्यमातून एक पराक्रम रचला, हिंदवी स्वराज्यावर आलेलं चालून आलेलं संकट ज्या वाघनखांच्या माध्यमातून परतवून त्याचा खात्मा केला, ती वाघनखं प्रत्यक्ष पाहण्याची संधी ही या शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं या ठिकाणी महाराष्ट्राला आणि सातारा शाहूनगरीला मिळवून दिली. ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. हे कधी झालं नसतं आणि ज्यांना करायचं नव्हतं ते म्हणले वाजत गाजत का आणली नाहीत, हळूच का आणली, त्यांना समजून सांगितलं पाहिजे. आता ते प्रतिनिधी आहेत निकोलस मर्चंट मागं बसलेत की त्याच्या काय अटी आहेत, त्यांनी काय नियम घालून दिलेत आपल्याला की तुमच्या देशामध्ये ही वाघनखं देताना ती सरकारी म्युझियम मध्येच ठेवा, त्याची पूजा अर्चा, हळद कुंकू घालायची जी आपल्याकडे पद्धत असते तसलं काही करू नका, त्याला कोणाचा हात नाही लागला पाहिजे, ते फक्त प्रदर्शनामध्ये ठेवण्याची ऐतिहासिक वस्तू आहे, तिचा तो पावित्र्य, तिचा ऐतिहासिक हा जपला पाहिजे पावित्र्य. या गोष्टी त्याने आपल्याला लेखी दिलेल्या आहेत, आपण त्या मान्य केलेल्या आहेत. ते मोडता का आपण? त्यांना जे काय त्यांच्याबरोबर अग्रीमेंट केलंय ते जर ब्रीच झालं तर मला जे आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की जेव्हा ते प्रतिनिधी त्यांच्या इथं आले त्यांची जर खात्री पडली आपण काही ह्याच्यातल्या अटी शर्ती मोडल्या तर ते केव्हाही घेऊन जाऊ शकतात माघारी, असं सुद्धा मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा त्याचे नियम आपल्याला पाळावे लागतील. एवढं कठीण काम मुनगंटीवार साहेब आणि मला वाटतं उदय सामंत साहेब 2 वेळा तिकडे गेले या वाघनखांच्या संदर्भातला करार करायला. माननीय मुख्यमंत्री महोदय सतत शिंदे साहेब प्रयत्न करत होते की ही राजधानी साताऱ्यामध्ये आली पाहिजे. साताऱ्याच्या राजधानीला इतिहासामध्ये एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यामुळं आज आपला सगळ्यांचा अभिमान आहे. आपल्याला या वाघनखांचं स्वागत करायची संधी मिळाली, पहिल्यांदा ती जिल्ह्यामध्ये आली. मी एवढंच सांगेन 7 महिने ती सातारा शहरामध्ये आहेत. साहेब आमच्या प्रशासनानं सुरक्षेची चांगली व्यवस्था केलेली आहे. लोकांना दर्शन कसं घेता येईल, 200चा एक स्लॉट सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कसा जाईल, वयोवृद्ध माणसं आली तर त्यांना व्हीलचेअरवरनं बघण्याची सोय, सगळ्या सुविधा जिल्हा प्रशासनावतीनं आम्ही गेले 8-15 दिवस याचं सगळ्याचं नियोजन करतोय. हे चांगले आपण या ठिकाणी व्यवस्था करू. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माननीय शिंदे साहेबांचे, फडणवीस साहेबांचे, अजितदादांचे, मुनगंटीवार साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की आमच्या सातारा जिल्ह्याला पहिल्यांदा ही वाघनखं देण्याचा मान देशामध्ये मिळाला. त्याबद्दल जिल्ह्याच्या वतीनं आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि काही विषय साहेब बोलायचे होते जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं, पण ते आपली भेट घेऊन नंतर सांगेन कारण मला माहिती आहे वेळ जास्त झालेला आहे. तर परत शिवेंद्रराजेंनी काय मागितलं, उदयनराजेंनी काय मागितलं, पालकमंत्री काहीच न बोलले नाही, जिल्ह्यासाठी काहीच मागितलं नाही. आमच्या मीडियाचं विशेष प्रेम आहे आमच्यावरती, त्यामुळे कदाचित तसं काही यायला नको म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची विशेष भेट घेऊन
जिल्ह्याच्या बाबतीत विकास कामांच्या बाबतीत प्रतापगड प्राधिकरण असेल, कोयना पर्यटन असेल, कृषी पर्यटन असेल, जल पर्यटन असेल, इको टुरिझम असेल, इतर सगळ्या गोष्टींच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्रींचा नेहमीच सरळ हात जिल्ह्यावरती राहिलेला आहे. शिवेंद्रराजे म्हणले तसं अजितदादांचं तर विशेष प्रेम आहे आणि शिवेंद्र बाबांवर तर आहेच आहे विशेष प्रेम. त्याच्यामुळं त्यांच्याकडे सुद्धा काही अडचण येणार नाही. माननीय फडणवीस साहेबांचं सुद्धा जसे बाबांचे उदयनराजेंचे मित्र आहेत तसे आमचे जुने मित्र आहेत फडणवीस साहेब सुद्धा. त्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने सुद्धा पालकमंत्री मागतोय म्हटल्यावर त्याला सुद्धा सरळ हाती जिल्ह्याच्या विकासासाठी ते मदत करतील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.